नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, जिल्हा न्यायालयामार्फत कायमस्वरूपी पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांना 7 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करणं आवश्यक असणार आहे. जर तुमचं वय 18 ते 38च्या दरम्यान असेल आणि कमीत कमी तुम्ही 7वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. यामध्ये 10वी 12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी देखील ही एक चांगली संधी आहे. 15,000 ते 47,600 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना या पदासाठी पगार देखील दिला जाणार आहे. पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस म्हणजे भत्ते देखील उमेदवारांना जिल्हा न्यायालयामार्फत दिले जाणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण प्रक्रिया आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांच्यामार्फत सफाईगार आणि उद्गी पदाकरता परमनंट म्हणजे कायमस्वरूपी अशी भरती केली जात आहे. यामध्ये 2 पदांसाठी सफाईगार तर 1 पदासाठी उद्गी हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांकडनं अर्ज मागवले जात आहे. या पदासाठी उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच 15,000 ते 47,600 या वेतन श्रेणीनुसार पगार देखील दिला जाणार आहे. पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस म्हणजे भत्ते देखील या ठिकाणी दिले जाणार आहे. आता यामध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या PDF शेवटी मी एक अर्जाचा नमुना दिलेला आहे. तो अर्जाचा नमुना व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे. तो व्यवस्थित तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि फिलअप केल्यानंतर त्या अर्जासोबत विचारलेले सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून 7 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ह्या दिलेल्या ॲड्रेसवरती पोहोचतील अशा पद्धतीने शीघ्र टपालद्वारे म्हणजे स्पीड पोस्टाने पाठवणं अनिवार्य असणार आहे. यामध्ये ॲड्रेस तुम्ही बघू शकता, प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय, रंगभवन चौकजवळ सोलापूर हा ॲड्रेस असणार आहे. या ॲड्रेसवरती तुम्हाला स्पीड पोस्टाने हा तुमचा अर्ज आणि या अर्जासोबत जोडलेले सर्व डॉक्युमेंट एका इन्व्हेलपमध्ये सीलबंद करून पाठवायचे आहे. आता या दोन्ही पदांकरता उमेदवार हा भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये सफाईगार या पदाकरता आणि उद्गी या पदाकरता दोन्ही पदांकरता उमेदवारांची कमीत कमी 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांची शरीरदृष्टी सदृढ असणं आवश्यक असणार आहे. मराठी आणि हिंदी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणं देखील या दोन्ही पदांसाठी उमेदवारांना आवश्यक असणार आहे. यामध्ये सफाईगार या पदाकरता स्वच्छतेचा अनुभव तर उद्गी या पदाकरता उमेदवारांकडे प्लंबिंग व पाण्याची मोटर हाताळण्याचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे. या दोन्ही पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी मात्र 43 वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता असणार आहे. या व्यतिरिक्त राज्य केंद्र शासकीय उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा नसणार आहे. अशाही उमेदवारांना या पदांकरता अर्ज करता येणार आहे. यामध्ये पात्र उमेदवारांसंदर्भात काही अटी तुम्ही बघू शकता. विशेष म्हणजे उमेदवारांवरती कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल नसावा. या व्यतिरिक्त महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 नुसार लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील उमेदवारांना अर्जासोबत सबमिट करणं आवश्यक असणार आहे. आता उमेदवारांनी अर्जासोबत बाकी कोणकोणते डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून पाठवायचे आहेत त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये 7वी 10वी 12वीचे मार्कशीट असेल, जन्मदाखलेचा दाखला, उमेदवार दिव्यांग असेल तर दिव्यांगत्वाचा दाखला, जातीचा दाखला, सफाई कामाचा काही अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र, अशा पद्धतीचे हे डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. या डॉक्युमेंटसोबतच उमेदवारांना लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेचे प्रमाणपत्र आणि जर उमेदवार शासकीय कर्मचारी असेल तर ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील उमेदवारांना सबमिट करणं आवश्यक असणार आहे. या सर्व प्रमाणपत्राचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही PDF दिलेली आहे, या PDFच्या शेवटी दिलेला आहे. बाकी मित्रांनो, आलेल्या अर्जाचा विचार करून पात्र अशा उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलावलं जाणार आहे. पुढची प्रोसेस म्हणजे मूल्यांकन पद्धत असणार आहे. यामध्ये तुमची स्वच्छता व चापल्यता चाचणी 30 गुणांसाठी घेतली जाणार आहे आणि तोंडी मुलाखत 20 गुणांसाठी घेतली जाणार आहे. अशा पद्धतीने 50 गुणांची उमेदवारांची एक्झाम या ठिकाणी असणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे. अर्ज करण्याची पद्धत नेमकी कशी असणार आहे ते समजून घ्या. यामध्ये प्रत्येक उमेदवाराला एकदाच अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारांनी या PDF शेवटी जी अर्जाचा नमुना मी दिलेला आहे तो अर्जाचा नमुना
तुम्हाला व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे, तो व्यवस्थित म्हणजेच अचूक भरायचा आहे. त्या अर्जासोबत सर्व विचारलेले जे डॉक्युमेंट मी वरती सांगितलेले आहे ते तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून जोडायचे आहे. यामध्ये जर काही उमेदवारांकडे 7वीचे मार्कशीट नसतील, त्यांचे मार्क त्यांना माहीत नसेल आणि 10वी किंवा 12वी झालेले आहे, तर अशा उमेदवारांनी 10वी-12वीचं मार्कशीट जोडलं तरी चालेल. मात्र 7वीचे मार्क तुम्हाला अंदाजे त्यावेळेस 50 नमूद करणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. यामध्ये मित्रांनो उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुमच्या अर्जासोबत जोडायचे आहे. या सर्व गोष्टी एका इन्व्हेलोपमध्ये सीलबंद करायच्या आहे आणि त्या इन्व्हेलोपवरती ज्या पदाकरता तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव ठळक अक्षरात लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत तुम्हाला ही अर्जाची प्रोसेस असणार आहे. यामध्ये ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्हाला अचूक टाकणं आवश्यक असणार आहे. आता या पदांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क उमेदवारांसाठी नसणार आहे. मात्र तुम्ही केलेला अर्ज जर शॉर्टलिस्ट झाला तर तुम्हाला 300 रुपये इतकं परीक्षा शुल्क डिमांड ड्राफ्टद्वारे पे करणं आवश्यक असणार आहे. आणि हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट जज 2 अँड ॲडिशनल सेशन जज सोलापूर यांच्या नावे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून काढून घ्यायचा आहे. आणि हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला जिल्हा न्यायालय सोलापूर येथे जाऊन स्वतः सबमिट करायचा आहे. तो डिमांड ड्राफ्ट सबमिट करायला जाताना तुम्हाला 2 फोटोग्राफ देखील पासपोर्ट आकाराचे घेऊन जायचे आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. मात्र हे जे 300 रुपये परीक्षा शुल्क आहे हे तुमचा अर्ज शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी मुलाखत या सर्व गोष्टी सोलापूर या ठिकाणीच घेतल्या जाणार आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या व्यतिरिक्त अर्जाचा नमुना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ टाकायचा आहे. ज्या पदाकरता तुम्ही अर्ज करत आहेत त्या पदाचं नाव, संपूर्ण तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती टाकायची आहे. काही अनुभव असेल तर अनुभवासंदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. आणि त्याबरोबर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचे आहे. डॉक्युमेंटसोबतच तुम्हाला हे चारित्र्य व प्रमाणपत्र असेल किंवा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असतील, या व्यतिरिक्त कोणी शासकीय कर्मचारी असेल तर त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे. तर अशा पद्धत मित्रांनो 7 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. अर्ज करतेवेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.